कसा हसायला येतं बघा. हा दादू किती क्यूट असतो ना तू. हा किती क्यूट असतो ना कॅमेरा तुझ्याकडे घेतल्यावर. हा गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग बोल. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आज हा गाईस, हॅलो एव्हरीवन, कसे आहात? आय होप मजेत असाल. सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर त्याची तयारी वगैरे करून बसवलेली आहे त्याला मी, कारण की तो लवकर कपडे घालत नाही. म्हणजे तो आळस करतो कपडे घालायला. आंघोळ झाल्यानंतर पटकन मी त्याला असंच बसवते पॅन्ट आणि म्हणजे पॅन्टवरती, हाफ पॅन्टवरती. तो आता कपडे त्याने आता घातले कधीच, म्हणजे मी घालून बसवलेत. पप्पा येतील त्याचे थोडं जर आता पावडर वगैरे लावते, त्याला रेडी करते. स्कूलचा टाईम अजून आहे भरपूर वेळ, तोपर्यंत त्याला बोली तू बघत बस. टी व्हीमध्ये त्यांनी काय लावलंय त्याचं त्यालाच माहिती, तो काय बघत बसला. काय बघतोस रे? एरोप्लेनचं बघत बसलाय का? एरोप्लेनचं बघतोय. एरोप्लेन बघत बसलाय तो. त्याचे पप्पा पण आता थोड्या घरी येतील. मग अशी मला फोन आलेला मी घरी येतोय. त्याची निघणार आहे का? ठीक आहे ठीक आहे. तर त्याची तयारी करून ठेवू, मी पटकन घरी येतो. मी म्हटलं चालेल ठीक आहे या. सो आता नवीन ट्रेंडिंग साडी चालू आहे की मिरर वर्कची, त्याचं कोलॅबरेशन मला आलेलं आहे. कोलॅबरेशन आले मीन्स म्हणजे मला ब्लाऊज शिवायचं आहे. आता मी ते ब्लाऊज वगैरे कटिंग करेल थोड्या वेळामध्ये. आणि जेवण बनवायचं आहे मला, पटापट जेवण बनवते. त्याच पद्धतीने आमच्याकडे आज खूप पाऊस पण पडला सकाळपासून, अजून पण चालू आहे. तुम्हाला दिसत असेल तर बघा इथं ते लाईटीच्या, हां हे बघा थेंब 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 अजून पण बारीक 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 चालूच आहे. स्टॉप झालेला नाही. कसं असतं ना पावसाचं, म्हणजे हा ठीक आहे. तू बघ तू बघ तू बघ तू बघ. पडतील का ते लोक आता? गाईस ते लोक पडतील आता. एरोप्लेन त्यांचं फुटणार आहे. पावसाचं कसं असतं ना, म्हणजे जास्त म्हणजे जेव्हा जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत खूप गरम होतं, खूप गरम होतं. लोक बोलतात कधी पाऊस पडेल, कधी पाऊस पडेल, कधी पाऊस पडेल. आणि जेव्हा स्टार्ट होतो पाऊस पडणं, भाई मग पाऊस असा पडतो ना, लोक बोलतात कशाला एवढा येतो हा, काय गरज आहे याला एवढी यायची. लोकांची शेती जातील, हे जातील, ते जातील. आणि जेव्हा गरज असते तेव्हा येतं, तेव्हा तुम्ही लोक नाव ठेवता. असं बिचारा पाऊस करेल तरी काय. सर्व आवरायचं आहे मला माझ्या इथल्या मी, कारण की 2 दिवस मी जरा मशीनकडे बघितलं नाही आहे. मशीनची सर्व्हिसिंग आताच केली मी 2-3 दिवस पूर्वीच. मशीन बंद होती माझी, त्याच्यामुळे आता मला ना आज शिरा खाऊ वाटतो. तर मी ना एकदम नॉर्मल शिरा बनवते, एकदम मस्त पातळ असा, आणि तो खाते पहिले आणि मग पुन्हा तुम्हाला भेटते. इकडे चहा अजून आहे तशीच, थोडीशी पिली आहे. आता चाय मला बंद करायची आहे. मी खूप चाय पिते यार, खूप चाय पिते. तुमच्या लोकांची कमेंट पण येतात तू खूप चाय पितेस, असो पण चाय बंद करायची मला. मी हळूहळू सवय पाडते चाय बंद करायची. सो चला आता आपण भेटूया थोड्याच वेळामध्ये. काय घेऊन आले? चार्जर आणलं रे. किती चार्जर जमा करशाल? आता हे भेटत नव्हतं म्हणून मला दुसरं घ्यावं लागलं. भेटत नव्हतं मला विचारायचं ना घरामध्ये. श्रद्धा घेऊन गेलेली खाली. मग मला चार्जर नाही, मी वैतागलोय. मोबाईल किती चार्जर गब्बासा भेटत नाही, खोटा बोटा खोटारडे. मी पागल आहे नवीन चार्जर हाटकून पैसे वाया घालवायला. आई शपथ, चार्जरचं एवढं वेड आहे ना मला. थोडं चार्जर काय ती काय वस्तू आहे, हे मोबाईल चार्जिंग साठी. त्याला काय आहो तुम्हा मुलांचं सांगूच नका मला. कसं असतं त्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट, म्हणजे वेड असलं ना त्यांचं कसं. चार्जर मध्ये काय इंटरेस्ट? मला बोलू द्या की. नाही मला ते तू सांग. किती चार्जर घेतले तुम्ही खरं खरं सांगा. आता इथं आपण आल्यापासून किती चार्जर झाले तुमचे? 4-5. मग आता हे नवीन परत चार्जर आणलं तुम्ही. ते एक चार्जर, तिकडे फ्रीजवर एक लावलंय ते एक चार्जर, इकडे एक लावलंय ते एक चार्जर. हे तुझं आहे आयफोनचं. माझं सोडून द्या. तुमचे स्वतःचे काय बोलली हे इथं आहे की तिथं आहे की? तुमचे स्वतःचे 5 ते 6 चार्जर झाले. 5 ते 6, 1 2 3
4च झाले, 5-6 कुठं झाले. आयुष्यपत 4 चार्जर कमी वाटतंय तुम्हाला? अजून दाखवू का? 4च आहे का? अजून दाखवू हा का? मग ते त्या जुन्या मोबाईलचं आहे ते. कपाट जर खोललं तर अजून दाखवले तर काय अजून दाखवू का कपाट खोलून चार्जर? दाखव. कपाट जेव्हा साफ करायला घेईन आणि तुमचं चार्जर जेव्हा दाखवाल ना तर त्याची लिमिट नाही राहणार. ह्या कपाटामध्ये 2 ते 3 चार्जर आहेत. 2 ते 3. हे जर काढलं ना तर याच्यामध्ये 2 ते 3 चार्जर आहेत. टोटल तुमच्याकडे 12-13 चार्जर आहेत. मला 12. शोधून दाखव. चल 12-13 दाखव. पण काय करायचं एवढं चार्जरचं? मोबाईल चार्जिंग. काय बोलू, मला काही समजतच नाही आता. काल तू बघितला ना मोबाईल माझा स्विच ऑफ झालेला होता. मी नाही बघितलं. मग जास्त मोबाईल नाही बघायचा ना. अरे बाबा मोबाईल नाही रे, ऑनलाईन ऍपच्या ह्याच्याने चार्जिंग हे होते. तेच बोलले, जास्त फोन नाही बघायचा. जास्त फोन बघितल्यावर ते तसंच होतं. मग हा का? जास्त आपण फोन बघणार आणि मग ते फोनचं बॅटरी उतरणार आणि मग परत ते हे पण खराब होतं. काय बोलतात त्याला, काय खराब होतं? त्याची लिमिट पण खराब होते. कसली म्हणजे limit? वापरायची तुला काय असं म्हणतं का बॅटरी हेल्थ कमी होती? हा, बॅटरी हेल्थ. ओके. तुम्ही समजलं ना, त्यांना समजून जाईल मला काय बोलायचं. ते हुशार आहेत माझे सबस्क्रायबर. मला काय बोलायचं असतं त्यांना समजून जातं. अजून काय? तेच बॅटरी लाईफ जी असते ती कमी होऊन जाते फोन. अजून काय कमी होतं त्याच्यात? बॅटरी लाईफ कमी बॅटरी होते. लाईफच्या व्यतिरिक्त काय? जास्त यूज केल्याने हीट होतो. मोबाईल हा, माझा तर कधी नाही झाला. हीट होतो. तुमचाच होतो. आमचा 70 Pro Max आहे. आमचा पण होतो, पण आम्ही माझा limited मोबाईल हिट वापरतो. कधी माझे होतो? मिस्टर मोबाईल वापरतात ना, अशा अल्ट्रा लेवलचे वापरतात डायरेक्ट. म्हणजे जोपर्यंत जर चार्जिंग टंग 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 करत नाही तोपर्यंत वाजवतच राहायचं आहे ना. अरे मोबाईल कशासाठी आहे? कशासाठी दिले वापरायला. आणि वापरायचा. मोबाईल कशासाठी वापरायला आणि मग वापरायचं. वापरायचा. हा, हा, जी गोष्ट वापरण्यासाठी तू वापरायचं. एवढा नाही यूज करायचा की पार आपल्याला परत लगेच दुसरा घेता येईल. आता वर्ष झालं ना त्या मोबाईलला? हा, वर्ष झाला मोबाईल. मला नाही माहित वर्ष झाला की नाही झाला. वर्ष झालं असेल रे. मला नाही माहिती. झालं असेल वर्ष आता. मला नाही माहिती वर्ष मी झाला. तुमचा फोन आहे. गावी गेलेलो तेव्हा माझ्या फोनला वर्ष नाही झाला अजून. तुम्ही माझ्या आधी घेतलेला आहे. नाही रे बाबा. हा आधीच येत. माझ्या आधी घेतलेला आहे नथिंगचा. मी नंतर 70 Pro Max घेतला. मी माझ्या आधी घेतलं. काय गरज आहे आपल्याला? चाललंय, वर्ष गेला ना, अजून 1 वर्ष वापरायचं. आणि झालं 2 वर्ष वापरायचं, जास्त नाही. गेलं पोरग शाळेत. सोडलं त्याला. काय केलं त्यांनी? काय नाही, तो एकटाच होता लास्टला. लेट गेला का? आणि मग म्हणून सांगते, आम्हाला वेळेचं महत्व नाही. आम्ही अरे बाई ऐक, दरवाजाचा लॉक लावत होतो. लॉक लावला तेवढं ते कोणाच्या? तिथं जिथं काम करायला गेलं तिथं दरवाजाचा लॉक लावला आणि लॉक लावला आणि ते बोलते थांबा थांबा थांबा, चाय बनवली, चाय पिऊन जा. मग त्या चायच्या नादामध्ये अजून वेळ गेला तिथं. अरे मग तुम्ही चाय पिऊन गेलेले घरात ना, मग तिथे चाय आता त्यांनी बनवली आहे. आता मला सांग, आपल्या इथं एखादा व्यक्ती कोणी आलं काम करण्यासाठी, तू जर चाय बनवली त्या व्यक्तीसाठीच आणि त्या व्यक्तीने जर चाय नाही पिली तर तुला काय वाटेल? नाही, मला काहीच नाही वाटणार. ज्याची त्याची पर्सनल हे. अरे पण वाटेल ना का बाबा मी एवढ्या घाईघाईमध्ये चाय कशाला बनवली वाटायला? माझा थोडी नातेवाईक येतो, मला राग नातेवाईकाचा विषय ऑब्विसली. नसतो. काम करणारा माणूस आहे. नसेल प्यायची तर नसेल प्यायची. तसं नसतं. कोण आहे? सकाळ सकाळी काय काम नाही का रे तुला? काम मग पाय पडायला आला तो. तुमचा पाय पडायला येतो सकाळी सकाळी, दर्शन घ्यायला येतो बाबा. खुशाल बिन लाजवानी लेट उठतोय तो, मला आश्चर्य वाटतंय. मी सकाळी गेलो, खुशाल झोपलो होता. क्लास नाही, काम नाही, मला कुठं जायचं नाही, काहीच नाही. मग लवकर उठला तर काय फरक पडणार आहे लवकर का? उठून काय करू? टाइमच जातो लवकर उठून. अरे मग लवकर उठ, थोडस फ्रेश हो, आवर. सम्राटला शाळेत न्यायचं, आणायचं, तेवढं त्यांचं कामावरचं येणं जाणं वाचतं. तुम्ही सांगते बघा. मीच सांगते. ऑफिस काढून हा, पैसे द्या त्याला केस कापायला. आला काय याला? आलं त्याला एवढं एकच सुचतं त्याला. पैसे कापायला पैसे द्या. पैसे कापायला केस कापायला पैसे द्या. बघायला काय झाले ते माणसात तेवढं. तो असं पण नाही ना, पैसे घेतले तर केस इमानदारी काय कापतो. इमानदार तुमच्यापेक्षा बरेच कापतो मी. वर कोंबडा नाही ठेव तुमच्यासारखा काय? मी. हे केस आहे, केस हे एवढे तेल लावले एवढे, म्हणून चपटे आले हे ते. एवढे एवढे. एवढे एवढे
दोन महिन्याला केस कापता तुम्ही. मी तर तुमच्या बोलतो दोघांचे तुम्ही सारखेच केस असतात, काय वेगळे नसतात. ते बी तसेच कापतात, तू बी तेच अरे करतो. काय मी असे एवढे मोठे मोठे ठेवतो का? मोठे मोठेच असतात. हा ना. हा ना. सनस्क्रीन लावायला लावून जा काढायला. एक काम कर रे, काहीतरी बनव जरा नाश्ता बनायला. मी हा त्याला सांगता मी बनवू. हा जा कांदे बिंदे काप, मॅगी तरी बनवून खाऊ आपण. बाप मॅगीने किडे होतात पोटामध्ये. आता काय मी- झाले लगेच लगेच मोठे झाले. आमच्या स्वतः पोटात खातो का? लगेच मोठे झाले किडे. विचार तिला आणून दिली. मॅगी मसाला आणतोय सगळं मॅगी मसाला नाही होत. मॅगी नव्हते ते जे आळ्यासारखं दिसतं. आळ्यासारखे बघितलं लगेच आळ्यासारखे. मग जाऊ दे, त्याला करायचं नाही तर कशाला तुम्ही सांगत बसले बिनकारण. ते एवढे डिमांड मधून पॅकेट आणलेले ते काय केले रे? दीदीनेच खाल्ले ते. त्यांनी घाले ते तुझं तिने आणि फटके खाशील तू, बाकी काहीच नाही. हा नाही तर बोलन तुला. अरे एवढं पॅकेट आणलेलं ते? त्यांनी खाल्ले ते. त्यांनी काय केलं, घरी नेले सगळे. घरी नेऊन दोनदा बनवली. एकदा इकडे मॅगी पाठवली सम्राटला, दुसऱ्यांदा परत खायची होती तर परत पाठवली. त्याच्यानंतर एकदा बी हम्म. 6 असतात टोटल. त्याच्यानंतर एकदा पण मॅगी आलेली नाही. बनवून दिली. 4 तर त्याच्यात गेले. 2 वेळा मम्मी घेऊन गेली. फोन करून आता मी विचारून घ्या. 6 पॅकेट काय उरले? 2 वेळा इथं म्हणजे 4 त्यातली फक्त एकदाच मी खाल्ली बस. त्याच्यानंतर बनव बोलली तो बोलतो नाहीये मॅगी. 2 वेळा खाल्ली नाही. एकदाच मी नाही खाल्ली 2 वेळा. मी नाही खाल्ली 2 काय वेळा. करणार आहे ते? काय आहे का? काय करणार आहे? काय आहे का रे काय आहे का? बनवायला काय दुसरं? काय भयाना नवीन नवीन काय काय खायचं तुम्हाला? तेच काहीतरी व्यवस्थित काय खायचं? चांगलं व्यवस्थित चटपटी काय बनवू शकते तू? तुम्ही काय बनवू शकता? अरे भाई तुला बोललोय मी. तुम्ही मगाशी काय त्याला बनवू? बोललो, तू मला आलं का? तू माझ्यावर आली का? तुम्ही काय बनवू शकता? तुम्ही जे बनवू शकता ते बनवा आणि मला पण द्या. मी ना मी फक्त लोकांना येड्यात बनवू शकतो. तुला बनवू येड्यात? मला बनव. सुरुवात माझ्यापासूनच केली. आता बोल पुढे. पहिले मला एड्यात काढलंय म्हणून तर लग्न झालं. सुरुवात माझ्यापासूनच केलेली. हा मग अजून बोल पुढे. बनवा काय बनवता ते. चला हसू नका, बनवा लोक. त्याचं मागं काय चाललंय? ठेव रे, ठेवते. केसाचं आहे रे ते, अंगावर मारशील. तुमच्यापेक्षा जास्त नॉलेज आहे मला. केसाचं आणि डोक्याचं मध्ये. जा ना मग. याची व्हिडिओ पोस्ट करू का रे ती लहानपणीची? कोणती? भांडे घासताना. भांडे घासताना. हा? करा ना. मला मोबाईल दिला तर मग मी भांडे घासेल. हा मोबाईल नाही काय मोबाईलच. मोबाईल. हा मोबाईल दिला तर. पहिले मोबाईल नव्हता ना त्याच्याकडे. मोबाईल अरे गाडीवर बसला तो पण ते बी फोटो. हा देव काढू का ती व्हिडिओ? ती तुला काय बोलताय बघा. उठ बोलताय नाही तर तुला मारेल मी. उठ. ते बघा कसे बोलताय बघा. वायफाय बंद झालं का रे आपला? हा? बंद झाला असेल. उठ बंद ना. नाही मला नाही उठायचं. मी आता जस्ट आडी पडली. काय रात्रभर झोप कमी झाली का तुझी? बघ कुठे बसताय तुम्ही असं? मी तर उशीवर. उशीवर आहे का? हे उशी आहे का? इथं हात आहे माझा. हे उशी आहे का? ही इकडं उशी आहे. अरे बघा 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 त्यांचं बसणं बघा. आता अरे मग एवढं उशीवर कॉल बसतोय. सोडून दिला आता एवढा. बघा हे बघा कुठे बसलं. हे बघा हात बघा. हा बघा बघा करा ना, हात ठेव खाली. बघा पण तुम्हाला अरे तुम्हाला इकडे जागा आहे ना. शांतपणे जागा आहे? करायला लागले. इथं जागा आहे ना खाली तुम्हाला. इथं एवढी जागा आहे ना. इथं अच्छा, बस. पाय काढ. काहीच माझे मिस्टर काहीतरी मला बोलतायत. आता जस्ट एक रील बघितली त्यांनी. ती रील बघून त्यांना काहीतरी आठवलंय मला काहीतरी असं सजेस्ट करायचं. तर ते काय सजेस्ट करताय तुम्ही बघा जरा. काय हो काय झालं? अरे जसं जुदाई पिक्चर मध्ये श्रीदेवीने कसं अनिल कपूरला विकलं होतं, हा हा मग तसं जर तुला चान्स भेटला विकायचा तुम्हाला. हा हा. तर मग तू काय करशील? साधारण कितीला विकशील? विकशील का नाही विकणार? जुदाईमध्ये श्रीदेवीने किती पैसे घेतलेले अनिल कपूर साठी? म्हणजे अनिल कपूरला देऊन किती पैसे घेतलेले तिने? 2 करोड. 2 करोड घेतले. नक्की पिक्चर बघितलाय तुम्ही? नाही 2 करोडच माझ्या. 2 मिनिटात आपण चेक करू हम्म. किती किती मध्ये विकलं. ते जाऊ दे, ठीक आहे असू दे. तुमचा प्रश्न काय आहे मला? 2 करोड. 2 करोड ठीक आहे. माझ्या नवऱ्याचा प्रश्न असा आहे, जुदाईमध्ये श्रीदेवीने 2 करोड मध्ये तिचा नवरा विकला. मग तुला जर अशी ऑफर आली तर तू विकशील का मला? असं त्यांचं म्हणणं आहे.
तर यावर मी असं म्हणेल की मला कोणी 20 करोड जरी दिले तरी मी तुम्हाला विकू शकत नाहीत. 20 करोड. हा, अरे मला 20 करोड जरी कोणी ऑफर केलं तरी मी विकणार नाही तुम्हाला, कारण की तिने 2 करोड मध्ये अख्खं आयुष्य बर्बाद केलं. मी 2 करोड काय तुम्हाला चेचून हाणून मारून मी 12, 13, 14 वर्षात मी वसूल करून घेईन 2 करोड. पण नवरा विकला तर हे नंतर बिचारी पस्तावते. तो पिक्चर मी पण बघितलाय. तुम्ही मला काय अलिबागवर ना आलेलं समजता? अलिबागवर ना आलेलं समजता हो मला? 2 करोड भेटल ना, 2 करोड भेटल. मग तुला एक हवेली येईल, त्याच्यानंतर 4 व्हीलर येईल. हवेलीमध्ये बघा, हवेलीमध्ये राहायचं म्हटलं तर माझ्या वडिलांकडे पण काय नव्हतं. माझे वडील पण गरीबच होते. असं नाही की मी म्हणजे खूप हवेलीत राहायची आणि श्रीमंताच्या याच्यामध्ये राहून मग तुमच्याकडे आलेली, असं काही विषय नाही आहे. मी गरीबातच राहिलेली आहे म्हणून मी गरीबातच लग्न केलेलं आहे. मी जर माझ्या पप्पांच्या प्रॉपर्टीची जर मी हे नाही केली, काय बोलतात त्याला अपेक्षा नाही ठेवली, तर मी तुमच्या प्रॉपर्टीची कशी ठेवणार आहे ना. सो माझं सजेशन तर एवढंच आहे आपल्याला. पहिल्यापासूनच मी त्यांना सांगत येते की जे काही कमवायचं आहे आपण ते आपल्या हिमतीवर कमवायचं. बरोबर ना? माणूस जन्माला येतो, माणूस जन्माला येतो, बरोबर? माणूस जन्माला येतो तर काही घेऊन येतो का? येतो का काही घेऊन? काय घेऊन येत पण तुम्ही येता बाबा, तुमचं सगळं नाव घरादारावरती नाव असतं. आमचं नाव कुठेच नसतं. आमचं नाव ना सासरी असतं ना माहेरी असतं. आमचं नाव फक्त आम्ही स्वतः कमवलेलं असतं त्यावरतीच असतं. म्हणून सगळे माझे ब्लॉग बघून मला कमेंट पण करतात की मला ह्यांचा ब्लॉग बघून असं वाटतं की आता आपण पण काहीतरी सुरुवात करू. मला खूप प्राऊड वाटतं, मला इतकं भारी फील होतं ना. मला नाही, रिअल मध्ये जर ऑफर आली तर काय करशील? बोले ना तुम्हाला, मला 20 करोड जरी दिले तरी देणार नाही देणार मी. आता कारण तुला पण माहिती आहे 2 करोड तर कोण देणार? मी श्रीदेवी सारखी लालची नाही ना. पण श्रीदेवी कामाला जात नव्हती, घरीच राहायची. श्रीदेवी करायची हे करून. आज पिक्चर बघितलाय आपण. श्रीदेवी सारखी मी लालची नव्हती ना. मी लालची राहिली असते तर मी प्रॉपर्टीवाला शोधला असता, तुमच्याशी थोडी लग्न केलं असं. इव्हन तुमचं घर पण बघितलं नव्हतं आम्ही. लग्न आम्ही जेव्हा मम्मीने जेव्हा लग्न हे केलं की करायचं म्हणून आम्ही यांचं घर पण बघितलं. म्हणजे मी बघितलेलं, माझ्या मम्मीने नव्हतं बघितलं. आणि मी जर एवढा विचार आताच्या ज्या मुली करतात ना विचार, म्हणजे ऍक्च्युली केलंच पाहिजे फ्युचरचा विचार की बाबा आपण लग्न करून आल्यावरती तिकडे कसं म्हणजे जास्त स्ट्रगल नाही करता यावं म्हणून आई वडील बघून देतात. घरदार व्यवस्थित असलं पाहिजे असं तसं. पण मी घरदार बघून आलेलीच नाही. तुम्ही जर आमचं जुनं घर बघितलं असतं ना माझ्या सासू सासऱ्यांचं, तर खूप छोटं होतं. हे तर आता बनवलं रूम, जे मी ब्लॉग एकदा काढलेलं, 1-2दा तुम्ही बघितलं असेल. ते मच्छी फ्राय वगैरे करताना मी दाखवलेलं आहे ना. मग तुमचं घरदार बघून आलेलीच नाहीये मी. अरे विषय मी काय म्हणतो, तुझं काय चाललंय? का 2 करोडचा सवाल आहे. मी उत्तर दिले 4 वेळा. मला तो प्रश्न विचारू नका तुम्ही. मी उत्तर दिले. मी तुम्हाला 4 करोडच बोललेली. 4 करोड 40 करोड पण बोललेली. त्याच्यामध्ये तुला बघ, घर पण, गाडी, काय बोलतात म्हणजे पाहिजे तसं होऊ शकतं. अरे कॉमन सेन्स आहे. मला जर हे सगळ्या गोष्टी बघायच्या होत्या तर माझ्या वडिलांनी चांगले स्थळ आणलेले होते. मग मी तिकडे लग्न केलं असतं. डॉक्टर आणला होता एक चांगला, फक्त एवढंच की त्याला केस नव्हते. टकला होता असं म्हणणं. हा टकला म्हणजे इथं टकला होता, इथं केस, पण प्रॉपर्टी भरपूर होती. टकल्याला काय चाटू घेऊन प्रॉपर्टी होती, मग मला करता येत होतं ना. मग लग्न, गाडी होता, बंगला होता, सगळं काही होतं. मला बघायला अक्षरशः वगैरे आत्याच्या दारामध्ये गाडी लावली होती. बोला अजून काय बोला काय गाडी कुठे लावलेली? पगार आत्याच्या दारात. गाडी तर आता माझ्याकडे पण आहे, त्याच्यात काय नाही. ती गाडी आता बोलले असते, जाऊ दे. आता हा विषय चालू सोडा. गाडीचाच विषय काय चालू होता? श्रीदेवीचा विषय चालू होता. मी त्याचा आन्सर तुम्हाला दिलेला आहे की श्रीदेवी सारखी मी मतलबी नाहीये. हा, मला गरिबीमध्ये दिवस मी पण वडिलांच्या इथे काढलेले. हा, फक्त एवढं आहे की माझ्या वडिलांनी मला कुठल्या गोष्टीची कमी नाही केली. ज्या गोष्टीवर हात ठेवलं ती गोष्ट मला माझ्या वडिलांनी दिली आणि तसंच माझं
लग्न झाल्यावर पण तशीच गोष्ट आहे, जी गोष्टीवर मी हात किंवा बोट ठेवते ती गोष्ट मला पाहिजेच असते आणि ती मला भेटते. एवढं नशीब मी तर काढलेलंच आहे. हो, समजलं? म्हणजे नशीबच म्हणा. सगळ्या गोष्टी आपल्या मनासारखं राहणं, वागणं, सगळं करणं याला नशीबच लागतं. जसं वडिलांकडे राहणं तसं सासरी राहणं म्हटल्यावरती नशीबच लागतं का नाही? सो गाईस, तुमचं यावर काय मत आहे मला कमेंट करून सांगा. तुमचं पण सासरी असंच जीवन आहे का वेगळं आहे? सासरी का माहेरी आहे? मी सध्या मी माहेरी आहे. हसतं काय? मी माहेरी आहे. मग मी तुला तेच विचार. गाईस, आम्ही ज्या एरियामध्ये आता राहतोय ते माझं माहेर आहे. म्हणजे समोर रस्ता आहे, रस्ता ओलांडून तिकडे गेलं तर माझं सासर आहे. इव्हन मी तुम्हाला उद्या आहे ना, उद्या कन्फर्म माझा लव्ह स्टोरीचा व्लॉग सांगते. कन्फर्म आहे ना, आपण आपला उद्या लव्ह स्टोरीचा व्लॉग शूट करूया. होय. खूप जणांना पण किती जणांना ऐकण्याची इच्छा असत तर त्यांनी हे केलं. कमेंट करा. ओके, माझ्या मिस्टरांचं असं म्हणणं आहे, किती जणांना ऐकायची आमची लव्ह स्टोरी त्यांनी कमेंट करून सांगा. मग आम्ही वेळ काढून बनवतो. कारण की त्यांना वेळ नसतो. हे असं असतं, फोन आला की ते लगेच निघून जातात आणि मग मी घरी एकटे असते. मग मी माझ्या कामामध्ये लागली की मग कधी कधी ब्लॉगचं पण मला टेन्शन येतं, शूट करायचं वगैरे. आणि कधी कधी मी काही गोष्टी केल्या तर मला ते पण शूट करता येत नाही. तन्मय वगैरे असला, विकास असला तर शूट करता येतं. सो आम्ही उद्या वेळ काढू. तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा आज की लव्ह स्टोरीचा ब्लॉग टाकायचा की नाही. किती जणांना आवड आहे आमची लव्ह स्टोरी ऐकायला. आणि इथून पुढे तुम्हाला रिअल लाईफच्या सगळ्या स्टोऱ्या सांगू आम्ही आणि रिअल लाईफच हे करू. सो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मला कमेंट आली पाहिजे प्रत्येकाची. बाय बाय.